सांगली जिला विकास संघ की 11वीं वर्षगांठ चेंबूर में मनाई गई। वर्षगांठ के अवसर पर सांगलीकर स्नेह मिलन और सांगली जिला के विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले सांगलीकर को शनिवार को चेंबूर में सांगली रत्न पुरस्कार से सम्मानित किया गया। स्थापक संभाजी शिवाजी लोखंडे के नेतृत्व में आयोजित 11वीं वर्षगांठ के अवसर पर सांसद श्री राहुल शिवाले, राज्यसभा चंद्रकांत हंडोरे, पूर्व मंत्री विधायक नवाब मलिक, चेंबूर मनसे अध्यक्ष मौलवी थोरवे, शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे के साथ कई पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। ब्यूरो रिपोर्ट, रियल खबरें। अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे छान केलं सूत्रसंचालन खूप छान केलेलं आहे सरांनी। माजी क्रिकेटपटू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार विजेते कोंडविलकर साहेब आपलं सांगली जिला संघ के ओर से सांगली जिला के जो मुंबई में रहने वाले लोग हैं उन लोगों को मदद करना, उनको हर तरह का सहाय्य करना, ये संगठन का संस्था का आज तक काम रहा है। बच्चों लोग के लिए एजुकेशन के लिए मदद करना, जो हर सेक्टर में अच्छा काम करने वाला व्यक्ति है उनको प्रोत्साहन देने के लिए उनका सत्कार करना वगैरह, ऐसे बहुत सारे काम हमारे मित्र संभाजी लोखंडे यहाँ पर कर रहे हैं। पिछले कई वर्षों से मेरी और उनकी अच्छी मैत्री है और मैत्री के माध्यम से उनका सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्र में उसका सहयोग हमेशा मुझे मिला है। ऐसे एक अच्छा कार्यकर्ता का ये संगठन आम जनता के लिए काम कर रहा है। मैं शुभेच्छा देता हूँ। संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजीराव लोखंडे यांनी 2012 मध्ये या संस्थेची स्थापना केली। मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि प्रत्येकांना या ठिकाणी वेळ खूप कमी असतो, पण या सर्व परिस्थितीमध्ये यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व मुंबईतील सर्व नागरिकांना, सर्व रहिवाशांना एकत्र आणण्याचं एक मोलाचं काम केलेलं आहे। खरोखरच फार मोठी गोष्ट आहे। प्रत्येक वेळी सर्वांशी संपर्कात राहणं, इव्हन त्यांना प्रत्येकाने जाऊन भेटणं, त्यांच्याशी संपर्क ठेवणं ही साधी गोष्ट नाही आहे। परंतु आज या ठिकाणी 11वा वर्धापन दिन सांगली विकास संघाचा साजरा होत आहे। खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे की एवढी वर्ष या ठिकाणी सांगलीकरांना एकत्रित करण्याचं काम संभाजीराव लोखंडे यांनी केलेलं आहे। त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि सर्व सांगलीकर त्यांच्या निमित्ताने एकत्र आहेत आणि सांगलीकरांचा एक आवाज आणि एक प्रगती आणि एक विश्वास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे। सांगली जिल्हा विकास संघाच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो। आमचे सहकारी मित्र आपले लोखंडे साहेब हे दरवर्षी त्यांचा सालाबारप्रमाणे हा कार्यक्रम होत असतो आणि खास करून ज्या प्रकारचं फळ महोत्सव असेल, ते द्राक्ष महोत्सव असेल, याचं जे आयोजन करतात आणि एक शेतकऱ्यांची सेवा म्हणा हे त्यांच्याकडून हे कार्य घडत असतं, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। आज या शहरामध्ये आपण ज्या ठिकाणी आपले कर्मभूमी समजतो, परंतु आपली मायभूमी, जन्मभूमी सुद्धा विसरली नाही पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी येऊन आपल्या इथे एक वलय निर्माण केलेलं आहे। परंतु त्यांनी आपल्या गावाला, जिल्ह्याला कधीही विसरलेलं नाही। आज आपल्या जिल्ह्यातून चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांना एक प्रोत्साहन दिलं पाहिजे, ते काम संभाजी लोखंडे साहेब करतात। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच उद्या होळीचा सण आहे, महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा देतो। मंचातर्फे हा जो काही कार्यक्रम लोखंडे सरांतर्फे आयोजित केला जातो, त्यामध्ये एक म्हणजे मी पहिल्यांदाच हा कार्यक्रम अटेंड करते, तर त्यात एक जाणवलं की ते सोशल युनिटीसाठी प्रयत्न करतायत, कल्चरल हार्मनीसाठी प्रयत्न करतायत। सो हे खूपच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचबरोबर म्हणजे सांगलीकर एक प्लॅटफॉर्म झाला, पण त्यातून आपण सगळ्या समाजातील व्यक्तींसाठी एक एकत्र आणण्याचं काम करतोय, तर ते पाहून खूपच छान वाटलं आणि हा कार्यक्रम असंच सतत चालू राहो, कन्सिस्टंटली चालू राहो, त्यासाठी सरांना आणि सगळ्याच त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा। तुम्ही सांगलीकर कन्या आहेत आणि तुम्ही जे सांगलीची युवती आहेत, तुम्ही एक प्रेरणादायक, तुम्ही काय त्यांना मेसेज देणार आहे? मी एवढाच मेसेज देईन की प्रत्येकाचं एक कार्यक्षेत्र वेगवेगळं असतं। जसं सरांनी हे सोशल वर्कचं कार्यक्षेत्र निवडलं किंवा आता आम्ही अभ्यास करून
पोलिसींच्या क्षेत्रामध्ये जाऊ. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये एक प्रामाणिकपणे काम करत राहिलं तर ते सोसायटीसाठी खूप चांगलं एक कॉन्ट्रीब्युशन ठरेल आणि ते चालत राहावं. थँक्यू. 2012ला सांगली जिल्हा विकास संघ नावाची ही संस्था स्थापन केली. सांगली जिल्ह्यातले नोकरी आणि व्यवसाय निमित्त विखुरलेली जी लोक राहतात त्यांना आपण एकत्र करण्याचं काम आपण 2012मध्ये केलं आणि ते 2012पासून चालू असलेला जो उपक्रम आहे सातत्यानं आतापर्यंत 11 वर्ष आहे. खूप साऱ्या लोकांचं या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे, त्यांचं सहकार्य मोठं मिळालेलं आहे. माझ्याबरोबर खूप मोठे सांगली जिल्ह्यातले अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी आहेत, सर्वसामान्य सांगलीकर आहेत. खूप मोठा पाठिंबा त्यांचा मिळाल्यामुळं ही संघटना अशीच सातत्यानं काम करते. सांगली जिल्ह्यातल्या लोकांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात, त्यांचा सन्मान करत असतो. काही अडचण निर्माण झाली तर त्यांना या ठिकाणी मदत करत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सर्व पक्षाची जी लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना सन्मान करून त्यांना कार्यक्रमाला सातत्यानं बोलवतो, त्यांचा रिस्पेक्ट करतो, त्यांचा आदर करतो. हे कार्यक्रम करत असताना सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे, त्यांचा सर्वांचा आदर केला पाहिजे. या उद्देशाने आपण या सर्वच लोकांना त्या ठिकाणी बोलवतो. आज काही लोकांचा गौरव करण्यात आला, कोण कोण होते, कुठल्या क्षेत्राचे? आज आपण गौरव केला त्याच्यामध्ये एक रांगोळीकार होते ज्यांनी अयोध्येमध्ये रांगोळी काढली होती, एक पैलवान होते ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा भेटला आहे, एक रनर आहेत वैशाली जाधव आहेत, तर त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार घेतला आहे. एक विविध पक्षांचा आवाज काढून प्रबोधन करणारे, समाज प्रबोधन करणारे जाधव होते, त्यांचा आपण सत्कार घेतला आहे. त्याचप्रमाणे आमच्या मॅडम नव्यानंच सरगर मॅडम आहेत, ते DYSP झाले आहेत, त्यांचा पण या ठिकाणी आपण सांगली रत्न म्हणून त्यांना पुरस्कार दिला आहे, त्यांचा या ठिकाणी सत्कार घेतला आहे. प्रत्येक वर्षाला अशी वेगवेगळ्या क्षेत्रात जी लोक सांगली जिल्ह्यातले काम करतात त्यांना आपण सिलेक्ट करून त्यांचा ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचा आपण सत्कार करण्याचं काम करतो. आणि त्या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना इतर जी लोक आहेत त्यांना सुद्धा आपल्या जिल्ह्यातले कोण लोक आहेत, कोण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे त्याची माहिती होते. त्यांना सुद्धा त्याचा आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्यातील लोक एवढ्या मोठ्या स्तरावरती काम करतात, आपल्याला त्याची माहिती नसते. ह्या निमित्तानं ते लोकांना माहिती होते आणि त्याचा सर्वांना आनंद होतो. आणि मी आज या ठिकाणी ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी उद्या येणाऱ्या होळी आहे, रंगपंचमी आहे, त्याची सुद्धा सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. 11वा वर्धापन दिन अत्यंत थाटामाटात साजरा झाला. आमदार, खासदार, मंत्री खूप सारे लोक या ठिकाणी येऊन गेलेत. आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आहेत, खोतसाहेब या ठिकाणी आहेत, आमच्या विजय अंबरगे साहेब आहेत, मॅडम या ठिकाणी आहेत, खूप सारे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहिले. आमचे चारू कांबळे साहेब आहेत, ते सातत्यानं कार्यक्रमाला या सांगलीच्या सहभागी होतात. या सर्व असणाऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू.